जाहीर केल्याप्रमाणे राज्य शासनाच्या वतीनं आणि आपल्या उद्योग विभागाचे मंत्री उदय सामंतांच्या इकडे आपण मागणी केली होती की लिमखिंडीमध्ये जी आपली शासनाची जागा आहे या जागेच्या ठिकाणी आयटी पार्क व्हावा। त्याच्या आज ड्रोन सर्वे ज्याला आपण ते टोपोग्राफिक सर्वे म्हणतो तो आज उद्योग विभागानं सुरू केला आहे। कलेक्टरांकडनं सगळी प्रक्रिया जी आहे जागा हस्तांतर करण्याची ती कलेक्टर आपले जे आहेत त्यांनी पाटील साहेबांनी केलेली आहे आणि आता लवकरच MIDC कडनं या आयटी पार्कचं नोटिफिकेशन सुद्धा होईल। त्या दिशेनं पूर्ण पाठपुरावा मुंबईमध्ये आमचा सगळ्यांचाच म्हणजे माझ्या ऑफिसचा सगळ्यांचा चालू आहे आणि बऱ्याच वर्षाची जी आपली खंत होती की आपण पुण्याच्या एवढ्या जवळ आहे। आता इथं आपण यशोदा कॅम्पसमध्ये कॉलेजेस झाले, मुलांना शिक्षण मिळतं, नोकरीला पुण्याला जायला लागतं। नक्कीच आज आमचा प्रयत्न हाच आहे की या आयटी पार्कच्या माध्यमातून पुण्यातली किंवा बाहेरची आयटी इंडस्ट्री इथं यावी, इथंच मुलांना नोकरी मिळावी आणि अनेक वर्षाची सातारकरांची खंत सातारच्या प्रगतीच्या बाबतीतली ती दूर व्हावी। आज त्याचे म्हणजे सुरुवात झालेली आहे। लवकरच हा संपूर्ण जो आहे आयटी पार्कचा प्रकल्प उभा राहील। याच्यामध्ये आपण एक कन्व्हेन्शन सेंटर सुद्धा मी प्रस्तावित करतोय शासनाकडे की जसं कोल्हापूरला आता कन्व्हेन्शन सेंटर दिले म्हणजे या कन्व्हेन्शन सेंटरचा उपयोग आयटी इंडस्ट्रीला पण होईल, त्यांचे काही कार्यक्रम प्रोग्राम्स घ्यायला, कॅम्प्स वगैरे किंवा जे काही त्यांचं असेल ते घ्यायला आणि आपल्याला सुद्धा सातारकरांना या कन्व्हेन्शन सेंटरचा उपयोग होईल। आपले काही वेगवेगळे कार्यक्रम असतील ते घ्यायला ते सुद्धा शासनाकडे प्रस्तावित करतोय। मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी, मान्य उदय सामंत साहेबांशी हे सगळं पार्कचं झाल्यानंतर, कारण आता ही पहिली आहे सर्वेची, त्याच्यानंतर नोटिफिकेशन निघणार, त्याच्यानंतर नोटिफिकेशन निघाल्यानंतर त्याची जी काही डेव्हलपमेंट आहे ती मला वाटतं चालू होईल। मग रस्ते, पाणी, लाईट वगैरे हे सगळे तिथं आणून द्यायला लागेल आणि मग आपल्याला तिथं उद्योजक जे आहेत हे त्या ठिकाणी आणायला लागतील आणि ह्यासाठी सगळ्यांची म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि उदय सामंत यांच्याशी माझा फॉलोअप आहे किंवा आमच्या इथं काहीतरी चांगले आयटीतले तुम्ही उद्योजक आमच्या इथं द्या, ज्या यानं एक मेसेज जावा आयटी इंडस्ट्रीमध्ये की साताऱ्यामध्ये आयटी इंडस्ट्रीची सुरुवात झाली आहे, या ठिकाणी जागा उपलब्ध आहे, या ठिकाणी वातावरण जे आहे हे चांगलं आहे आणि मेन म्हणजे पुण्याच्या जवळ आहे, आपण 1 तास सव्वा तासाच्या अंतरावरच आहे। त्यामुळे फार काय पुणे सातारा याच्यामध्ये अंतर नाही, याचा फायदा आपल्याला व्हावा या दृष्टीनं प्रयत्न